आज बनवूया सोयाबीन वड्याचा प्रोटीनचा पराठा। सोयाबीन वड्या घेतल्या 1 वाटी, पाण्यात भिजू घातल्या टाकून 2 मिनिटं भिजवून घेतल्या, पाण्याने धुवून घेतल्या, एका प्लेटीत काढून घेतल्या, मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगलं बारीक चट वाटून घ्यायचं। सोयाबीनच्या वड्या चांगल्या बारीक वाटून झाल्या, एका परातीत काढून घेऊ। कांदा, लसूण, टमाटर, कढीपत्ता, अद्रक घेऊन वाटून घेऊ। मिरच्या, धने, जिरे पण टाकून चांगले बारीक वाटून घेऊ। तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज। वाटून झाला ठेचा बारीक। 1 वाटी कांदा, 1 वाटी टमाटर घेऊन त्यात टाकू। ठेचा, कढीपत्ता पण टाकू। हळद, थोडासा मसाला, मीठ टाकून चांगलं मिक्स करू एकजीव हाताने। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा। जे बारीक बारीक लोक असतील त्यांच्यासाठी अवश्य पहा, खा, प्रोटीनचा पराठा करा। तेल टाकून उंडा भिजवला चांगला, 2 मिनिटं झाकून ठेवला। इकडे बेसन पीठ घेतलं, हळद टाकून, मीठ टाकून थोडं पतलं भिजवलं। मैदा पण घेतला, मैद्यात पाणी टाकून थोडं पतलं केलं बाइंडिंगसाठी। इकडे आपला उंडा मुरून चांगला नरमचट झाला। त्याची पारी लाटून त्यात सोयाबीनचं सारण भरूया। वरतून बेसन टाकून मैदा आजूबाजूला लावून चिटकून घेऊ चांगलं फिट्ट। नंतर पीठ लावून थोडा थोडा लाटू समोस्यावानी, जास्त नाही। तूप टाकून बारीक गॅसवर भाजून घेऊया, बारीक गॅसवरती। झाकण ठेवू वरतून आणि झाकून ठेवून बारीक गॅसवरती शेकून घेऊ झाकण ठेवून। सबस्क्राईब आणि लाईक करा अवश्य। आपला झाला आहे पराठा तयार खाण्यासाठी प्रोटीनचा। दह्यासोबत खाऊन घ्या।